कार्तिक एकादशी ते त्रिपुरी पौर्णिमा भगवान शंकर सहपरिवार गिरनार पर्वतावर येतात. या कालावधीत गुरु शिखरावरील होणारा सोहळा हा नेत्रदीपक असतो. दरवर्षी तसेच दर पौर्णिमेला गिरनार परिक्रमा करणारे अनेक भाविक आहेत. माघ कार्तिकी एकादशी ते त्रिपुरी पौर्णिमा हा कालावधी गिरनार परिक्रमेसाठी विशेष मानला जातो. कारण ह्या 5 दिवसातच गिरनारच्या जंगलामध्ये प्रवेश दिला जातो. जवळपास असे मानले जाते की परिक्रमेत 5 रात्री मुक्काम करावा. कमीत कमी 1 रात्र तरी मुक्काम करावा, म्हणजे देवतांचे सानिध्य व आशीर्वाद मिळतो. यासाठी ही परिक्रमा केली जाते. शास्त्रानुसार 3 गिरनार परिक्रमा केल्या की एका कैलास यात्रेचे पुण्य मिळते. ही परिक्रमा केल्याने आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या अनेक पापांची मुक्ती मिळते. त्यामुळेच प्रचंड भाविक ही परिक्रमा करतात. जवळपास 32 किलोमीटरची परिक्रमा पूर्ण करून 10,000 पायऱ्यांचा टप्पा पार करून भक्त गुरुशिखराचे दर्शन घेतात व ह्या 5 दिवसात भगवान शंकर पार्वती मातेसह गिरनार पर्वतावर निवासासाठी येतात असे देखील म्हटले जाते. त्यामागचे कारण हे 24,000 वर्षापूर्वी एक कथा आहे. साधारणतः 30,000 वर्षापूर्वी पृथ्वीवर हवेचा वेग ताशी 25,000 किलोमीटर होता व एका क्षणात अख्खा पर्वत उडून दुसरीकडे जायचा. त्यावेळी पृथ्वी एकखंड होती, पर्वतांना पंख होते असा दक्षिण भारतीय साहित्यात उल्लेख आहे. ब्रह्मदेवाने पृथ्वीचे नियोजन करताना ते पंख कापले व हवेचा वेग ताशी 20 ते 100 किलोमीटर आणला. त्यावेळी गिरनार पर्वत हे समुद्रामध्ये लपून बसले होते. गिरनार हा हिमालय पुत्र व माता पार्वतींचा भाऊ. माता पार्वती व शिव ह्यांचा विवाह सोहळा 2000 वर्षापूर्वी हिमालयात झाला. बहिणीच्या लग्नासाठी गिरनार पर्वत समुद्रातून बाहेर पडले व जमिनीवर स्थिर झाले. समुद्रापासून अवघ्या 50 किलोमीटरवर असलेल्या हिमालयात ते जाऊ शकले नाही. म्हणूनच त्रिपुरारी पौर्णिमेला माता पार्वती भगवान शिवसह गिरनारला आपल्या भावाला भेटण्यासाठी गिरनारला येत असतात. शिव पार्वती यांच्या विवाह सोहळ्यामध्ये जे देवता, देव, ऋषी, नवग्रह, अष्टसिद्धी, नावनिधी, 52 वीर, 64 मातृका, 11 जलदेवता, नवनाग, अष्टवसू, कुबेर, भंडारी हे सर्व देवदेवता देखील शिवपार्वतीसह गिरनारला येत असतात व हे सर्व देवदेवता गिरनारच्या जंगलामध्ये ह्या 4 दिवसामध्ये मुक्कामी असतात. म्हणूनच आजही कार्तिक एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा ह्या दिवसात सर्व देवदेवता गिरनारला परिक्रमाच्या मार्गात मुक्कामी असतात असा भाविकांचा समज आहे. म्हणून ही परिक्रमा करताना दिवस तरी मुक्काम करावा. त्यामुळे देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात. ही परिक्रमा सुरू करताना गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेवून त्याला प्रदक्षिणा सुरू करावी. यालाच परिक्रमा करणे असे म्हणतात. पुरातन काळापासून सदर परिक्रमा चालू आहे. गिरनारच्या भोवती पूर्ण जंगल आहे. हे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर आहे. वर्षभर आपल्याला जंगलात येथे प्रवेश मिळत नाही. फक्त या 5 दिवसांसाठी प्रवेश मिळतो. या जंगलात मुंगी, विंचूपासून सिंहापर्यंत भरपूर प्राणी आहेत. पण या 5 दिवसात हे प्राणी आपल्याला काहीही त्रास देत नाही. ही दत्तप्रभूंचीच कृपा आहे. देव व त्यांचे गण हे देखील परिक्रमा करतात अशी आख्यायिका आहे. गिरनार परिक्रमा मार्ग हा पूर्णपणे जंगलातून जातो. 3 डोंगर चढणे व उतरणे, त्यात तीव्र चढ व अतितीव्र उतार असे स्वरूप आहे. चारी बाजूंनी घनघोर जंगल, उंच झाडे ह्यामधून दत्तभक्त ही परिक्रमा करतात. या जंगलातून जाणारा मार्ग काटेकुटे व दगडे ह्यांनी घेरलेला असतो. तरीही दत्तभक्त मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने हा मार्ग सोपा बनवितात. परिक्रमा सुरुवात केल्यानंतर 12 किलोमीटरवर चिनाबाबा की मढी हे स्थान येते. मागील शतकात गिरनार येथे जिनाबाबा नावाचे अवलिया होऊन गेले. त्यांची एक चिलमी अद्यापही येथे आहे. त्या चिलमीमधून ते आतबाहेर करत होते असे म्हणतात.
त्यांची समाधी व धुनी येथे आहे. परिक्रमावासींसाठी गरमागरम भोजन या संस्थेतर्फे उपलब्ध असते. थोडे पुढे गेले की छोटीशी नदी लागते. सरनो नावाची नदी आहे. यात बरेच जण स्नान करतात. पुढे 8 किलोमीटरवर मालवेला हे स्थान आहे. येथे आंब्याची अनेक झाडे आहे. गिरनार पर्वताचा हा मध्यभाग आहे. पुढे 8 किलोमीटरवर बोरदेवीचे स्थान आहे. अतिशय रमणीय असे स्थान आहे. विग्रह व मंदिर दोन्ही नितांत सुंदर आहे. परिक्रमेमधला शेवटचा टप्पा हा बोरदेवी ते तलेठी हा आहे. बोरदेवी ते तलेटी हा मार्ग अतिशय सरळ आहे. तलेटी म्हणजे गिरनार पर्वताच्या पहिल्या पायरीजवळ आल्यावर ही परिक्रमा पूर्ण होते. परिक्रमेचे 38 किलोमीटर अंतर आहे. काही जण पहाटे 5ला निघून संध्याकाळी 7 पर्यंत ही परिक्रमा पूर्ण करतात. आपल्या प्रत्येकाच्या चालण्याच्या स्पीडवर ही परिक्रमा अवलंबून असते. काही जण 2 दिवसात करतात तर काही दत्तभक्त हे 4 दिवसात करतात. ह्या परिक्रमेमध्ये वाघ सिंह तर सोडाच, पण साप विंचू याचे देखील दर्शन होत नाही. ही महाराजांचीच किमया आहे. महाराजांच्या आशीर्वादाने यात्रेकरू हे निर्भय होऊन परिक्रमा करतात. श्री गुरुदेव दत्त.